पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून सचिन सांगतोय की मी अशी फलंदाजी करणार आहे. रोखू शकता तर रोखून दाखवा. पुढे चेंडू. यावेळी खूपच दिशाहीन चेंडू. चेंडू जातोय वाईड. अतिरिक्त धाव. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 5. खूपच चांगला फटका पहिल्या चेंडूवरती खेचला होता. चेंडू गेला सरळ चौकार. परत एकदा पुढील चेंडू पाहूया काय होतंय. चांगला फटका. परत एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू परत टप्पा टप्पा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाला. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 7. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सिंगल डबलने पण स्कोर खेचताना दिसते फलंदाज सचिन. सचिनचे साथ देण्यासाठी फलंदाजीसाठी आला तो म्हणजे कॅप्टन प्रतीक पाटील. पाहूया काय करते आपल्या संघासाठी प्रतीक सुद्धा. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी रवी गुप्ता. पुढील चेंडू रवीची स्ट्राईकवर आहे तो सचिन. याही मात्र स्वतःला ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक म्हणावा लागेल रवी गुप्ता याच्याकडून. पर एकदा पुढील चेंडू. स्ट्राईकवर आहे तो सचिन. परत एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 8. धावसंख्या झाली ती 8. परत एकदा डाऊन दी ग्राउंड खेळला फटका. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. 2 धावेंचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल पण 2 धावावरती समाधान मानावते फलंदाज. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 10. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सचिन बर्गे. परत एकदा स्ट्राईकवर आहे तो सचिन बर्गे. चांगली गोलंदाजी करते तर रवी गुप्ता. परत एकदा स्वतःला ऑफस्टंपच्या बाहेर झोकून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न चकतोय. निर्धाव असा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय होतंय. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक करताना रवी गुप्ता. पुढील चेंडू परत एकदा सचिन बर्गेसाठी. चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. टप्पा टप्पा टप्पा. सीमा पार चौकार. कडकडीत चौकार आला यावेळी. धाव संख्या झाली ती 1. षटकाखेरीज 14. खूपच चांगला फटका म्हणावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ गेला 4 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 1. षटकाखेरीज 14 धावा. डीजे 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 एक षटकाखेरीज संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14. संघासाठी पुढील षटक घेऊन आलाय तो. दुसरा षटक घेऊन आलाय तो कॅप्टन शरीफ मुल्लाने. पाहूया काय करते आपल्या संघासाठी शरीफ मुल्लाने. अनुभवी गेंदबाज आपल्या संघासाठी शरीफ मुल्लाने.
शरीफ मुलांना तोंड देईल तो. कॅप्टन कॅप्टन वर्सेस कॅप्टन प्रतीक पाटील. चालू असलेला सामना वाया स्पोर्ट्स ए वर्सेस RMS स्पोर्ट्स. पुढील चेंडू शरीफ टू प्रतीक. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय टप्पा टप्पा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शफिक याच्याकडून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15. चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर येते तो सचिन बर्गे. एक नावाजलेला खेळाडू सचिन बर्गे ओपनिंग साठी आलाय. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडूवरती सचिन बर्गे साठी फिल्डिंग लावल्या ती म्हणजे डीप मिड विकेट, डीप कव्हर्स, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स, मिड ऑन, मिड ऑफ आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पुढील चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने पण एक खेळाडू उभा आहे. पुढील चेंडू सचिन बर्गे साठी. खूपच चांगला चेंडू. फलंदाजाला काहीसा समजत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी खुद कप्तान शरीफ मुल्लाने. परत पुढील चेंडू रिव्हर्स फटका. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार चौकार. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सचिन बर्गे. चांगला फटका म्हणावा लागेल. धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या झाली ती 19. पुढील चेंडू परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल सचिन याला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 20. स्ट्राईक वर येईल तो प्रत्येक. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. सेना नायक वर्सेस सेना नायक. पाहूया काय होतंय. पुढील चेंडू यावेळी मात्र बोल्ड झालाय प्रत्येक. चारो खाने चित्त म्हटलं जातं ना तसं झालं यावेळी प्रतीक याला. ब्लॉकर हेड मध्ये चेंडू सरळ जातोय. बोल्ड प्रतीक. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी शरीफ मुल्लाने. धावसंख्या झाली ती 20 धावा. 1 बाद 20. फलंदाजासाठी नवीन फलंदाज येतोय ब्लॅक जर्सी मध्ये. कुणाल खंड. पाहूया काय करते आपल्या संघासाठी कुणाल. कुणाल काय करेल कमाल पाहिलं जाईल. खूपच चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी तो म्हणजे आसिफ मुल्लाने, शरीफ मुल्लाने. फलंदाजासाठी आलोय. आलाय तो एक डावखोरा फलंदाज कुणाल. कुणाल पॉन्ड. पुढील चेंडू कुणाल साठी. पाहूया काय करते आपल्या संघासाठी कुणाल. चांगला चेंडू. निर्धावाचा चेंडू. लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण काहीसा काळ नाही फलंदाजाला. षटक संपतंय. 3 षटकाखेरीज संघात 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. 1 बाद 20 धावा 2 षटकाखेरीज. डीजे डीजे
थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. गोलंदाजीसाठी येतोय आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे अनिकेत लोहार. पाहूया काय करते आपल्या संघासाठी अनिकेत. अनिकेतला तोंड देईल सचिन बर्गे. संघासाठी तिसरं षटक घेणार आहे अनिकेत. 2 षटकांनी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. एक बाद 20. संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे अनिकेत. पुढील चेंडू. चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागेल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 21. चांगला फटका सचिन बर्गे याच्या बॅट मधून. स्ट्राईक वर येते तो कुणाल. कुणाल खौंड मॅन फ्रॉम पुणे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी कुणाल. कुणाल काय करेल कमाल. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. अनिकेतला तोंड देईल तो कुणाल. पुढील चेंडू. कुणाल एक डावखोरा फलंदाज. कुणालसाठी फिल्डिंग लावली ती म्हणजे डीप कव्हर्स. लॉंग ऑन लॉंग ऑफ. चांगला चेंडू लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड एज घेऊन तिकडेच टप्पा खाताना चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झाली ती 22. 21. परत एकदा पुढील चेंडू. स्ट्रायकर कुणाल. खूपच चांगला चेंडू. खूपच वेगवान चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला काही साकळत नाही. निर्धावाचा चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झाली ती 21. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी तो म्हणजे अनिकेत. याचं नाव अनिकेत आहे पण कमाल दाखवतोय अनिकेत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका धावेवर समाधान लागेल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती केन विलियमसनच्या जर्सी नंबर तो म्हणजे 22. धाव संख्या झाली ती 22. स्ट्राईकवर येते सचिन बर्गे. 4 चेंडू नंतर कुणालनं खातं खोलले एका धावेने. पुढील चेंडू स्ट्राईकवर आहे तो सचिन बर्गे. पाव्या काय करते आपल्या संघासाठी पुढील चेंडूवरती सचिन. चांगला फटका डीप थर्ड मॅनच्या दिशेने. चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल. चांगलं कलेक्शन. 2 धावेवरचा प्रयत्न 2 धावा घेण्यामध्ये यश. धाव संख्या झाली ती 24. खूपच चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज एक पार्टनरशिप बिल्ड करताना दिसतात. पुढील चेंडू. निर्धावाचा चेंडू. षटक संपतंय. 3 षटकाखेरीज संघाची धाव संख्या झाली ती 1 बाद 24 धावा. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 24 धावा. 1 बाद 24. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी अनिकेतने. अनिकेत लोहार. चांगलं षटक संपतंय अनिकेतचं. थोडस आवडतं घ्यायचंय. पंचांना विनंती आहे थोडस आवडतं घ्यायचंय.
आपल्या संघासाठी परत एकदा चौथं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं शरीफ मुल्लाने खुद कप्तान आणि शरीफ मुलांना तोंड दिल तो म्हणजे कुणाल मॅन फ्रॉम पुणे. कुणाल पाहूया काय करते आपल्या संघासाठी कुणाल. पुढील चेंडू कुणालसाठी. उंच असा फटका चेंडू जातोय टप्पा सीमा पार चौकार. यावेळी मात्र हात खोलताना दिसतोय कुणाल. कुणालने केली कमाल या चेंडूवरती. स्लोवर चेंडू होता पहिलाच माहिती होतं स्लोवर येणार आहे त्यासाठी तयार होता आणि डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सरळ 4 धावासाठी. धाव संख्येत वाढ धाव संख्या झाली ती 28. पुढे चेंडू यावेळी मात्र फिल्डिंग थोडीशी चेंज केली आहे. एक फिल्डर लावलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. लॉंग ऑन आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू. पुढे चेंडू उंच फटका काही फरक पडणार नाहीये पण यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याने काही फरक पडणार नाही गोलंदाजाला. त्यानंतर विकेट जातोय कुणाल. 2 बाद धाव संख्या झाली ती 28. खूपच चांगला झेल म्हणावा लागेल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने रवी गुप्ता याच्याकडून. उंच फटका मारला. काही वेळेसाठी असं वाटलं की चेंडू सरळ 6 धावांसाठी जाईल पण झेल बाद होतोय कुणाल. कुणालची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आसिफ शेख मॅन फ्रॉम पुणे. दुसरं यश प्राप्त करतो शरीफ. शरीफ मुल्लाने कप्तान कप्तान आहे सीनातान. खूपच चांगली फलंदाजी करताना दिसले होता पण कुणाल चांगला फटका खेचला होता. त्याच्या आतील चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर मात्र झेलबाद होऊन परततोय कुणाल. एक डावखोरा फलंदाज आसिफ शेख मॅन फ्रॉम पुणे. पुढील चेंडू उंच असा फटका पहिला चेंडू सरळ 6 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 34. धाव संख्या झाली ती 34. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी टायलिन मध्ये सेट आलेला आसिफ शेख पहिल्या चेंडूवरती षटकार मारतोय. जसं प्रेमाचा पहिला मेसेज असतोय तसा बॅटिंगचा पहिला मेसेज दिलाय षटकारातून. चांगला फटका हवेत आहे चेंडू टप्पा सीमा पार चौकार.
प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या आत यायचं नाही. वायर स्पोर्ट समर्थक आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या आत यायचं नाही, बाहेर जायचं बॅरिगेटच्या. वरती कॅमेरामॅन आहे त्याला अडचण येत्या, थोडस कोऑपरेट करायचंय. युट्यूब लाईव्ह चालू आहे. बापू बागडी समर्थक बाहेर घ्यायचे आपले, कोऑपरेट करायचं थोडस. बापू बागडी समर्थकांना बाहेर घ्यायचं सगळ्यांना. धाव संख्या झाली 38 षटकातील. चांगला फटका यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर. टप्पा 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 सीमापार चौकार. आपल्या बॅट मधून 14 धावा खेचतोय 3 चेंडू मध्ये फलंदाज आसिफ शेख. काय फलंदाजी करतोय. परत एकदा पुढील चेंडू. परत चांगला टाइम करू शकला नाही पण एका धावेवर समाधान लागते. धावसंख्या झाली ती 43-43. 4 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावा. धावसंख्या झाली ती 43. 4 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43. डीजे गोलंदाजीसाठी आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येते आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येते अनिकेत लोहार. मागच्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. पाहूया या षटकामध्ये काय होतंय, कारण या षटकामध्ये आपल्या रौद्र रूपामध्ये आलाय तो म्हणजे आसिफ शेख. पुढील चेंडू आसिफ साठी. गोलंदाजी मार्गावरती अनिकेत लोहार. निम्म्या इनिंग मधील निम्म्या षटकांचा खेळ संपूर्ण झाला आहे. संघासाठी 5वं षटक घेणारा अनिकेत लोहार. पुढील चेंडू. यावेळी मात्र अपील केली आहे ती पंचाने पेटावून लावली आहे. 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 44. पुढील चेंडू स्ट्राईक वर येईल सचिन बर्गे. एक सेट फलंदाज. पाहूया काय करते आपल्या संघासाठी सचिन बर्गे.
पुढील चेंडू चांगला फटका यावेळी मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय टप्पा टप्पा तितकं चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यामध्ये यश 2 धावेवरती समाधानावरती धावसंख्या झाली ती 46 परत एकदा पुढील चेंडू चांगली फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज एक पार्टनरशिप बनवली आहे पुढील चेंडू स्ट्राईकवर सचिन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता मन होत पण निर्धाव असा चेंडू डॉट पद्धतीचा धावसंख्या स्थिर 46 परत एकदा पुढील चेंडू खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अनिकेत लोहार डॉट चेंडू खूपच चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अनिकेत मगाशी 4 धावा दिल्या होत्या यावेळी मात्र तसंच जखडून ठेवले फलंदाजांना परत एकदा पुढील चेंडू याही मात्र वाईड चेंडू धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली 47 षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी धावसंख्या झाली ती 47 पुढील चेंडू निर्धाव चेंडू परत एकदा स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय निर्धावाचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू षटक चालू आहे ते 5वं धावसंख्या झाली ती चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यश धावसंख्या झाली 49 5 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावा 5 ओव्हर 49 धावा 2 ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्यात अनिकेत लोहार याने फक्त 9 धावा 2 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात अनिकेत लोहार याने खूपच चांगलं षटक म्हणावं लागेल धाव संख्या झाली ती 49 5 षटकाखेरीज आणि या इनिंग मधील 18 चेंडूंचा खेळ बाकी म्हणजेच 3 षटक बाकी वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6वं षटक घेऊन येतो रवी गुप्ता पाहूया काय करतो आपल्या संघासाठी रवी गुप्ता यावेळी मात्र दुसरा एंड आलाय गोलंदाजीसाठी यावेळी मात्र रवी गुप्ता गोलंदाजी करेल मेडिकल कॉलेज एंडने रवी गुप्ताला तोंड देईल तो आसिफ शेख पुढील चेंडू आसिफ साठी गोलंदाजीसाठी रवी गुप्ता फुलटॉस चेंडू चेंडू हवेत
याही मात्र विशू कोळी कोणतीही चुकी करत नाहीये. फुलटॉस चेंडू होता आणि सरळ विशू कोळीच्या हातामध्ये मारून बसलाय आसिफ. 10-2 परततोय आसिफ. धाव संख्या झाली ती 49. 3 बाद 49. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अक्षय तावरे. पाहूया काय करते आपल्या संघासाठी अक्षय तावरे. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी दुसऱ्या षटकातील वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय. विकेट घेतोय. एक्साइट फलंदाज आसिफ याची. नवीन फलंदाज अक्षय तावरे. आल्या आल्या मात्र रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चकतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धावाचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी रवी गुप्ता. परत एकदा पुढील चेंडू. स्ट्राईक फॉर अक्षय. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने एका धावावर समाधान असते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 50. धावसंख्या झाली 50. यावेळी स्ट्राईकवर मात्र एक सेट फलंदाज सचिन बर्गे. सचिनच्या बॅट मधून मात्र अजूनही कोणताही मोठा फटका आलेला नाही. खूप वेळ झालाय यांच्या बॅट मधून मोठा फटका बघितला नाही. पाहूया काय करते आपल्या संघासाठी पुढील चेंडूवरती सचिन. चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी रवी गुप्ता. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने पुश केलाय चेंडूला. चेंडू जातोय टप्पा 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 सीमा पार चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 54. खूपच चांगली फलंदाजी. चतुर फलंदाजी म्हणावी लागेल सचिन बर्गे याच्याकडून. परत एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र वाईड पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 55. अतिरिक्त चेंडू. वाईड चेंडू. परत एकदा रवी गुप्ता. रवी टू सचिन. याही मात्र इनसाइड एज घेऊन टप्पा खाऊन चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. षटक संपतय. 6 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 55. 3 बाद 55. 6 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली 55 धावा. 3 बाद 55 धावा. डीजे 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 डीजे
गोलंदाजीसाठी आपल्या संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय नयन नयन भगत. गोलंदाजीसाठी नयन भगत मॅन फ्रॉम रायगड. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. नयनला तोंड देईल तो अक्षय. पुढील चेंडू उंच असा फटका. चेंडू जातोय. काय कॅच बघितलाय शफिक. जोरदार टाळ्या एकदा शफिक साठी. जोरदार टाळ्या. खूपच चांगला कॅच म्हणावा लागेल. अक्षय तावरेला परतावं लागतंय. कधी कोणी विचार केला नव्हता की हा असा कॅच पकडू शकेल कोणी, आणि तसा कॅच पकडलाय रफिक याने शफिक याने. 4 बाद 55 धावा. नवीन फलंदाज सौरभ सौरभ महापुरे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सौरभ. मॅन फ्रॉम कसबा बावडा. कोल्हापूरचा माणूस आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळते नयन भगत याला. त्याला साथ देतोय शफिक. खूपच चांगला झेल म्हणावा लागेल शफिक याच्याकडून. परत पुढील चेंडू स्ट्राईक वर येतो सौरभ महापुरे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. परत एकदा पुढील चेंडू स्ट्राईक वर. परत एकदा सौरभ. यावेळी मात्र प्रयत्न होता. बोल्ड होतोय. त्रिफळास्त होतोय फलंदाज सौरभ महापुरे. सौरभ आला आणि सौरभ गेला सुद्धा. नवीन फलंदाज संदेश पार्टे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 5 बाद 55 धावा. अर्धी टीम पॅव्हलियन मध्ये जाऊन बसलीये. नवीन फलंदाज येते तो संदेश पार्टे. पाहूया काय करते आपल्या संघासाठी संदेश. संदेश कॅप्टनचा कोणता संदेश घेऊन आला हे बघितलं जाईल आणि काय संदेश देईल तो. पुढील चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू. निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी नयन भगत. नयन सगळ्यांच्या नयनाला सुख देताना दिसतोय नयन भगत. परत निर्धावाचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. अगर हा चेंडू सुद्धा निर्धावाला षटकातील शेवटचा चेंडू तर मैदान वरील ओव्हर पहिलं मेडन ओव्हर ठरेल. पण एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. धाव संख्या झाली ती 57.
7 षटकाखेरीज संघाची धाव संख्या झाली ती 57. 5 बाद 57 धावा. डीजे धाव संख्या झाली ती 57. 7 षटकाखेरीज 5 बाद 57 धावा. संघासाठी पुढील षटक घेऊन येतोय ते म्हणजे शेवटचं षटक घेऊन येतोय सनी. सनी सर आपले पाहूया काय करते आपल्या संघासाठी सनी. पुढील चेंडू स्ट्राईक वर येतो सचिन. एक सेट फलंदाज. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. रावची संधी. एक धाव घेण्यामध्ये यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय. धाव बाद होतोय. संदेश पार्टे. डीजे डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रशांत इंगळे. प्रशांत पिंगळे. पाहाव्या काय करते आपल्या संघासाठी प्रशांत. पहिला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. निर्धाव चेंडू. या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. धाव संख्या झाली ती 58. चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय 2 धावांसाठी. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टन शरीफ मुल्लानी यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 60. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 6 बाद 60. सचिन वैयक्तिक 23 चेंडू मध्ये 30 धावांवरती फलंदाजी करताना. सलामी फलंदाज सचिन बर्गे. परत उंच फटका. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. धाव संख्या झाली 66. 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला फटका गॅप मध्ये. 1 धाव घेण्यामध्ये यश. धाव संख्या झाली 67. इनिंग मधील शेवटचा चेंडू. या इनिंग मधील शेवटचा चेंडू. या इनिंग मधील शेवटचा चेंडू. धाव संख्या 67. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ. लॉंग ऑफ.
खूपच चांगला झेल शफिक. दुसऱ्यांदा खूपच चांगला झेल म्हणावा लागेल शफिक याच्याकडून. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. धन्यवाद हर्षद गाडगे. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा दुसरा सेमीफायनल सामना वायर स्पोर्ट्स विरुद्ध RMS स्पोर्ट्स. प्रथम नाणेफेकी जिंकून RM स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व फलंदाजी आमंत्रित केलं होतं वायर स्पोर्ट्स संघाला. तर सामना जिंकण्यासाठी RM स्पोर्ट्स संघाला 68 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिला संघ अंतिम फेरीत प्रवेश केलेला संघ गोळीबार स्पोर्ट्स तर चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. किती मारला 37. आबाद 37. या सामन्याचा आनंद लुटताना मान्य श्री श्रीकांत चव्हाण, अशोक पाटील सर, तर आजच्या सत्रातील चालू असणारा दुसरा सेमीफायनल सामना वायर स्पोर्ट्स विरुद्ध RMS स्पोर्ट्स. सामना जिंकण्यासाठी RMS स्पोर्ट्स संघाला 67 धावांचे उद्दिष्ट आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावण्याचा वायर स्पोर्ट्स तर सलामी दोन्ही पाठवून द्यायचे आहे. RMS स्पोर्ट्स सामना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. सामना 8 षटकांचा. 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. फायनल मध्ये प्रवेश केला पहिला संघ गोळीबार स्पोर्ट्स ए. तर चालू सामन्यातील विजेता संघ सलामी जोडी पाठवून द्यायचे आहे RMS स्पोर्ट्स. कॅप्टन शरीफ मुल्लानी.
तर सलामी जोडणी मैदानात आर एम एस स्पोर्ट्स पाटील आणि अमित पाटील आणि रवी गुप्ता. अमित पाटील व रवी गुप्ता. बॉल घ्या ए. सामना लवकर सुरू करायचा. यानंतर अनेक अंतिम मेगा फायनल सामना बाकी आहे. आर एम एस स्पोर्ट्सची सलामी जोडी मैदानात अमित व रवी गुप्ता. ए, खाली बस. काय करू रवी गुप्ता. स्ट्राईक वर आहे रवी गुप्ता तर नॉन स्ट्राईकला अमित पाटील. तर संघासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येते मार्केट एंडच्या बाजूने आशिफ शेख मॅन फ्रॉम पुणे या सामना करेल. सलामीचा फलंदाज स्ट्राईक वर आहे तो रवी गुप्ता. सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू तितका सुरेख फटका स्टेटच्या ठिकाणी चेंडू जातोय 1-2-3 टप्पा सीमा पार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचतोय. डीजे सुरेख सुरुवात मानावी लागेल. पहिल्या चेंडूवर संघाजवळ आपलं खातं करतोय एका चौकाऱ्या साह्यानं रवी. सामन्याला सुरुवात. जोर कसेट करायचा होता आपण प्रयत्न पोचतोय. निर्धाव चेंडू बाकीचं पूर्ण करतोय एसटी रक्षक सचिन बर्गे. थोडस कमबॅक करतोय आसिफ. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. सामना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. को कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला कोणतीही संधी नाही. इतकं सुरेख क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरेख फटका मारला होता तितकं सुरक्षित क्षेत्ररक्षण. प्रशांत पिंगळे याचं नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवतोय. स्ट्राईक वर प्रथमच अमित पाटील. आसिफ टू अमित पाटील. जोर कसेट करत होता प्रयत्न बसतोय. सुरेख चेंडू बाकीच काम पूर्ण करतोय एसटी रक्षक. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या येते बिनबाद 7. जोर कशीर करत होता प्रयत्न बसतोय अपील पण फेटाळा लावतायत पंच. सुरेख चेंडू मानावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय आसिफ. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या येते बिनबाद 7. सुरेख गोलंदाजी करतोय आसिफ.
मेडिकल कॉलेजच्या बाजूने स्ट्राईकवर अमित हलकास घेऊन काढतोय कव्हर पॉईंटच्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण अचूकपैकी षटक संपते एक षटकाच्या अखेरीस आर एम एस स्पोर्ट संघाची धाव संख्या येते बिनबाद 8. चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला संघ गोळीबार स्पोर्ट्स ए. सामना जिंकण्यासाठी 68 धावांचे उद्दिष्ट आहे. रोहित सूर्यवंशी असतील त्यांनी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मेडिकल एंडच्या बाजूने सागर कांबळे. याचा सामना करेल अमित. सागर टू अमित. सामन्याला सुरुवात. जोरकस सीट करत होता प्रयत्न बसतोय सुरेख चेंडू निर्धाव पद्धतीचा. दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 5 चेंडूचा खेळ बाकी. मेडिकल एंडच्या बाजूने सागर कांबळे. सामना करेल अमित. हलकाच खेळ काढतोय वर पॉईंटच्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या येते बिनबाद 9. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वर आलाय तो रवी. सामन्याला सुरुवात. सागर टू रवी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जोरकस अपील. अपील फेटाळला निर्धाव चेंडू सुरेख चेंडू सागर याचा. 3 षटकाचा खेळ पूर्ण 3 चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. सुरेख गोलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. सुंदर फटका. क्षेत्ररक्षणाला कोणतीही संधी नाही. चेंडू एक टप्पा सीमा पार 4 धावा. डीजे संघाची धावसंख्येत झपाट्याने वाढ. संघाची धावसंख्या येते 13. बिनबाद 13. 4 चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. सामन्याला सुरुवात. सुंदर फटका. क्षेत्ररक्षणाला कोणतीही संधी नाही. चेंडू एक टप्पा सीमा पार 4 धावा. संघाची धावसंख्येत झपाट्याने वाढ. संघाची धावसंख्या येते बिनबाद 17. डीजे सलग 2 चेंडूवर 2 चौकार खेचतोय रवी गुप्ता. सुरेख फलंदाजी रवी याची. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वर रवी गुप्ता. सागर टू रवी.
सुंदर फटका, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण करण्यात दिसली दोन्ही फलंदाजांना. 2 धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्येत 2 ओव्हर 19. बिनबाद 19. दोन षटकाच्या अखेरीस आरएमएस स्पोर्ट संघाची धावसंख्या येते बिनबाद 19. दोन्ही सलामीचे फलंदाज रवी व अमित. वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय मार्केटिंगच्या बाजूने आसिफ शेख इथं सामना करेल अमित पाटील. आसिफ तो अमित. प्रशांत पिंगळे यांनी जर का झेल धरला तर भानुदास पिंगळे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक जमा झाले. सामन्याला सुरुवात. उजव्या तिच्या खूपच बाहेर. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. एका धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या येते बिनबाद 20. इनिंग मधला पहिला वाईट. स्ट्राईक वर अमित, नॉन स्ट्राईकला रवी. हा जोर कसा पेल. निर्धाव चेंडू नीट साकारत नाही. आम्ही त्याला बाकीच काम पूर्ण करतो यष्टिरक्षक सचिन. तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 5 चेंडूचा खेळ बाकी. सामना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. उद्दिष्ट आहे. संघाची धावसंख्या येते बिनबाद 20. हिट झाला असता नक्कीच फलंदाज आउट झाला असता. आणि फलंदाज बाद. धावशीर बाद होतोय अमित. पहिला धक्का बसतोय आरएमएस स्पोर्ट संघाला अमिरच्या स्वरूपात. सुरेख थ्रो म्हणावा लागेल यष्टिरक्षक सचिन वर्गे. दुजे पहिला धक्का बसतोय आम्ही स्वरूपात आरएमएस स्पोर्ट संघाला. आम्ही त्याच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या येते 1/20. चालू असलेलं तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. ती जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश चव्हाण. डावकुरा फलंदाज प्रथमेश चव्हाण. काय करतोय आपल्या संघासाठी प्रथमेश. सुरेख गोलंदाजी करतोय आसिफ शेख. स्ट्राईक वर रवी, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज प्रथमेश. सामन्याला सुरुवात. हलकासा खेळाचा होता प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू आसिफ याचा. नीट साकारत नाही. रवी आला. सुंदर गोलंदाजी करतोय आसिफ. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन आला होता. एक बळी प्राप्त करतोय आसिफ. स्ट्राईक वर रवी.
तीन झाले. सुरेख फटका, चेंडूकर क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद आणि 100 रुपये मानकरी होतोय प्रशांत पिंगळे. सुरेख झेल प्रसन्नाचा. डीजे सुरेख गोलंदाजी. आसिफ याची दुसरा बळी मिळवतोय. आसिफ प्रशांतसाठी बक्षिसांची खैरात. प्रत्येक झेलसाठी 101 रुपये पारितोषिक भानुदास पिंगळे यांच्याकडून. दुसरा धक्का बसतोय आरएमएस स्पोर्ट संघाला. रवी याच्या स्वरूपात ही जागा येण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय पवार. सुरेख गोलंदाजी करतोय. आसिफ शेख आपल्या संघासाठी 2 बळी प्राप्त करतोय. आसिफ ते जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय. संघाची धाव संख्या आहे ती 2 बाद 20. बॉल झाला. ते बॉल. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक वर नवीन फलंदाज अक्षय. हलकाच घेऊन काढतोय स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. एक धाव 2 धावा पूर्ण करतात. सुरेख असं रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धाव संख्या आहे ती 2 बाद 22. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू आसिफ याचा. स्ट्राईक वर अक्षय. सुरेख असं रनिंग बिटवीन म्हणायला लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. स्ट्राईक वर अक्षय. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू आसिफ याचा. दूर कसा पेल. षटक संपते. 3 षटकाच्या अखेरीस आरएमएस स्पोर्ट संघाची धाव संख्या आहे 2 बाद 22. सुरेख असे षटक मानावं लागेल आसिफ शेख याचं. 3 धावा देऊन 2 बळी प्राप्त करतोय आसिफ शेख. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल आसिफ शेख याची. 2 बळी प्राप्त करतोय आपल्या या षटकामध्ये. डीजे सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. 30 चेंडू आणि 46 धावा. चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे सर्वात नोंद घ्यायचे आहे. ती चेंडू आणि 46 धावा. संदेश पाटील. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय संदेश पार्टे. स्ट्राईक वर एक डावखुरा फलंदाज प्रथमेश. नॉन स्ट्राईकला अक्षय. तीस चेंडू आणि 46 धावांची गरज. मेडिकल एंडच्या बाजूने मेडिकल कॉलेजच्या बाजूने संदेश याचा सामना करेल प्रथमेश. सामन्याला सुरुवात. हलकासा खेळून करतोय विडेकरच्या ठिकाणी. एक धाव एका धावेने संघाची धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या ती 23.
वैयक्तिक पाहिलं तर संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय आलाय तो संदेश. स्ट्राईक वर अक्षय, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. सुरेख फटका, क्षेत्रशाला कोणतीही संधी नाही. कव्हरच्या ठिकाणून चेंडू जातोय एक टप्पा सीमा पार 4 धावा. सुरेख फटका. विजय 4 धावेने संघाई धावसंख्येत भर. संघाई धावसंख्या ती 2 बाद 27. सुरेख फटका मारला होता अक्षय पवार याने. 2 चेंडूचा खेळ पूर्ण, अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वर अक्षय पवार. जोरकं सेट करत होता, प्रयत्न बसतोय, निर्धाव चेंडू, बाकीच काम पूर्ण करतोय एसटी रक्षक. थोडस कमबॅक करतोय संदीप. 3 चेंडूचा खेळ पूर्ण, अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वर अक्षय पवार. हलकासा घेऊन करतोय पॉइंटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक निमराणी नामदार. एक धाव पूर्ण, एका धावेने संघाई धावसंख्येत भर. संघाई धावसंख्येत 28. 2 बाद 28. स्ट्राईक वर प्रथमेश. चार चेंडूचा खेळ पूर्ण, अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. हलकासा खेळून काढतोय कव्हरच्या ठिकाणी. पुढे एकदा पूर्ण, 2 धावा पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाजांना. संघात धावसंख्या 30. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण, अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू. स्ट्राईक वर प्रथमेश. पुन्हा एकदा हलकासा घेऊन काढते पॉइंटच्या ठिकाणी. षटक संपतंय. 4 षटकाच्या अखेरीस आरएमएस स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 2 बाद 31. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 24 चेंडू आणि 37 धावा. चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. तर अंतिम सामन्यामध्ये गेलेला पहिला संघ गोळीबार स्पोर्ट्स ए. तर चालू सामन्यामध्ये विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू 37 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी 5वा षटक घेऊन येतोय अक्षय तावडे. सामना करेल एक डावखुरा फलंदाज प्रथमेश. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार होणार. अक्षय टू प्रथमेश. स्ट्राईक वर प्रथमेश, नॉन स्ट्राईकला अक्षय. सामना लवकर सुरू करायचा आहे.
सुरेख चेंडू तितका सुरेख फटका स्टेजच्या ठिकाणी तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एकच धाव एका धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या येते 32. 5व्या षटकातील एक चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. सामना जिंकण्यासाठी 23 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 23 चेंडू आणि 36 धावा. स्ट्राईक वर अक्षय. आणि फलंदाज त्रिफळाची बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय. आरएमएस स्पोर्ट संघाला सुंदर अशी गोलंदाजी अक्षय तावरेची. मोठा धक्का बसतोय. आरएमएस स्पोर्ट संघाला त्रिफळाची बाद करतोय. चेंडूवर प्राप्त करतो अक्षय. आणि वायर स्पोर्टच्या छावणीत दंगा. सुरेख गोलंदाजी अक्षय तावऱ्याची. सलग दुसऱ्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय. पाहूया हॅट्रिक करतोय का अक्षय तावरे. सुरेख गोलंदाजी अक्षयाची. हॅट्रिक चेंडू. पाहूया हॅट्रिक करतोय का अक्षय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. सामना जिंकण्यासाठी 21 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. संघाची धावसंख्या ती 32. 4 बाद 32. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण. 5 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ बाकी. ते जागा येण्यासाठी नवीन फलंदाज रणजित सलगर. हॅट्रिक चेंडू काय करते पाहूया आपल्या संघासाठी अक्षय तावरे. हॅट्रिक चेंडू. सुरेख फटका. गचा क्षेत्ररक्षण पण 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती 4 बाद 34. सामना जिंकण्यासाठी 20 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. जोर कसरी करत होता प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू. सामना जिंकण्यासाठी 19 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. आणि फलंदाज सुरेख अशी गोलंदाजी अक्षय तावरेची. सलग तिसरा बळी प्राप्त करते अक्षय तावरे.
षटक संपतंय. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 5-5-34. सुरेख सुंदर षटक म्हणावं लागेल. षटक अक्षय तावरे याचं. सहा चेंडू मध्ये 3 धावा देऊन 3 बळी प्राप्त करतोय अक्षय तावरे. निम्मा संघ डगआउट मध्ये. एक जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. 18 चेंडू आणि 34 धावा. सामना नक्कीच रंगतदार होणार. 18 चेंडू आणि 34 धावा. सुरेखाचं षटक टाकलं ते अक्षय तावरे ती 6 चेंडू मध्ये 3 धावा घेऊन 3 बळी प्राप्त करतोय अक्षय तावरे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. स्ट्राईक वर नवीन फलंदाज नयन भगत. मेडिकल एंडच्या बाजूने ललित चौधरी याचा सामना करेल प्रथमेश. अठरा चेंडू मध्ये 34 धावांची गरज. स्ट्राईक वर प्रथमेश. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज नयन. मेडिकल एंडच्या बाजूने ललित याचा सामना करेल प्रथमेश. जोरकस फटका. चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. 7 धावा. नटराज पीर चॅम्पियन षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्येत धप्पाडेवार. संघाची धावसंख्येत 40. पहिल्याच चेंडूवरती डीजे डीजे पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय प्रथमेश. ललितसाठी बक्षीस आलेलं आहे. ललितने जर का 2 विकेट घेतल्या तर ओमकार उल्पे व प्रणव विलगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सामना जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 17 चेंडू आणि 28 धावा. सामना नक्कीच रंगतदार होणार. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय प्रथमेश. काय करतोय पाहूया. ललित. ललित टू प्रथमेश. सुरेख चेंडू. नीटचा कळत नाही प्रथमेशाला. कसं कमबॅक ललिताचं. जर का ललितने जर का 2 विकेट घेतल्या तर ओमकार उल्पे व प्रणव विलगे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सामन्याला सुरुवात. ललित टू प्रथमेश. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सरळ सीमा रेषा पार. 7 धावा. नटराज पीर चॅम्पियन षटकार. संघाची धावसंख्येत धप्पाडेवार. संघाची धावसंख्येत डीजे. थँक्यू डीजे. सुरेख अशी फलंदाजी प्रथमेश याची. दुसरा षटकार खेचतोय. खराब चेंडू. सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 15 चेंडू आणि 22 धावा. चालू असेल 6वं षटक. 6व्या षटकात 3 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वर एक हार्ड हिटर प्रथमेश.
ललित टू प्रथमेश. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय करते पावे ललित आपल्या संघासाठी. एक डाव करा पहिल्यांदा स्ट्राईक वर. रिवर्स फटका. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. थोडस कमबॅक करते ललित. सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 14 चेंडू आणि 26 धावा. माफ करा, 14 चेंडू आणि 22 धावा. सुरेख चेंडू ललित याचा. थोडं कमबॅक करते ललित. स्ट्राईक वर प्रथमेश चव्हाण. सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 13 चेंडू आणि 22 धावा. बिग वाईट अवांतर धाव. संघाची धावसंख्या 47. 5 बाद 47. 13 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 13 चेंडू आणि 21 धावा. अखेरचा चेंडू ललित याचा. हलकाच कमी पॉईंट ठिकाणी डायरेक्ट नक्कीच धावची झाला असता. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. 49 षटक संपते. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना आवडता घ्यायचा आहे. पाहूया कोण षटक घेऊन येते. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राईक वर नाही. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. वैयक्तिक दुसरा तर संघासाठी 7वा षटक घेऊन येत आहे अक्षय तावरे. काय करतोय बाबा संघासाठी. आपल्या संघासाठी अक्षय तावरे. स्ट्राईक वर नयन भगत. नॉन स्ट्राईकला पृथ्वीराज. प्रथमेश. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू 3 धावा देऊन 3 बळी प्राप्त केला होता अक्षय तावरे यांनी. पाहूया आता काय करतो आपल्या संघासाठी. निर्णायक षटक मार्केटच्या बाजूने अक्षय. सुंदर चेंडू. दुर्कसित करत होता पण प्रयत्न बसतोय. तत्पूर्वी एकदा पूर्ण. संघाचं अर्धशतक फलकावर. 5 बाद 50. सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 11 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक वर एक हार्ड रेटर प्रथमेश. अक्षय टू प्रथमेश. जोर कसे करत होता. सुरेख चेंडू निर्धाव पद्धतीचा. सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. बाकीच काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावा. सुंदर चेंडू. सुंदर फटका. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एखादा वेळेस समाधान लागते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 51. 5 बाद 51. 9 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईक वर एक धाव करा बरदार नयन. अक्षय टू नयन. सुरेख चेंडू. चेंडू हवे. चेंडू काल क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज बाद. 6वा धक्का.
जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शरीफ कॅप्टन काय करते आपल्या संघासाठी 8 चेंडू आणि 17 धावा. सामना नक्कीच रंगतदार. अक्षय खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. वायर समर्थ जरासं रेषेपासून सीमारेषेपासून आत व्हायचा आहे. 8 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईकवर नवीन फलंदाज शरीफ कॅप्टन काय करते आपल्या संघासाठी. तर मार्के यांच्या बाजूने गोलंदाज अक्षय सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी अक्षय तावरे. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. सुरेख चेंडू जिथं सुरेख फटका स्टेटच्या ठिकाणी चेंडू घाल क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 51 7 बाद 51. सुरेख अशी गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. 5 बळी घेतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. 7व्या षटकातील अखेरचा चेंडू ऑन हॅट्रिक. सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विशू कोळी सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. 5 बळी घेतोय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणायला लागेल वायर स्पोर्ट संघाच्या गोलंदाजांची. आणि अक्षय तावरे पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक काय करतोय आपल्या संघासाठी. अखेरचा चेंडू स्ट्राईक वर विशू. सामन्याला सुरुवात. 7 चेंडू 17 धावा. धोरकसेट केला चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद आणि हॅट्रिक करतोय अक्षय तावरे आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी वायर समर्थक गाजवायचा आहे. सुरेख सुरेख अशी गोलंदाजी करतोय अक्षय तावरे. डीजे 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 थँक्यू डीजे. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी केली अक्षय तावरे याने. वायर समर्थक सीमारेषेच्या बाहेर उभारता वायर समर्थक आत जाऊ नका. बापू बागडे सगळ्यांना आत घ्यायचा. बापू बागडे सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. एक निर्णायक षटक घेऊन जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सनी. संघाची धावसंख्या ती 8 बाद 51. तर निर्णायक षटक घेऊन आलाय मेडिकल कॉलेज यांच्या माफ करा मार्केटेडच्या बाजूने. मेडिकल यांच्या बाजूने सागर कांबळे. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. सुरेख अशी चांगली गोलंदाजी केली अक्षय तावरे याने. 2 षटकामध्ये 5 धावा देऊन 6 बळी मिळवतोय अक्षय तावरे व हॅट्रिक. 6 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईक वर प्रथमेश. जोरकशी करत होता प्रयत्न बसतोय जोरकर अपील
आपली फेटावर पंच निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू सागर याचा नीटचा कळत नाही. प्रथमेश आला. सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. स्ट्राईक वर प्रथमेश, एक हार्ड हिटर प्रथमेश. सामना काय सागर, सागर टू प्रथमेश. 5 चेंडू 17 धावांची गरज. स्थानिक संघ वायर स्पोर्ट. सुंदर फटका आणि चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. नटराज फिर चॅम्पियन. षटकार. विजय. सामना जर का बरोबर सुटला तर निर्णय नवीन टॉसवर दिला जाईल. सुरेख अशी फलंदाजी करतोय. प्रथमेश सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. एक हार्ड हिटर स्ट्राईक वर प्रथमेश. 14 चेंडू मध्ये 26 धावून खेळतोय प्रथमेश. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 11 धावा. सामना जर का बरोबर सुटला तर निर्णय नवीन टॉसवर दिला जाईल. 4 चेंडू आणि 11 धावा. स्ट्राईक वर प्रथमेश. सुरेख चेंडू नीट कळत नाही. प्रथमेशाला कमबॅक करतोय सागर. खरोखर प्रेक्षकांचं डोळ्याचं पार न फेडणारा सामना. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. काय करतोय पाहूया. सामना जो जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. 3 चेंडू आणि 11 धावा. स्ट्राईक वर एक हार्ड हिटर प्रथमेश. जोरकस फटका. सुरक्षित रक्षण एकदा पूर्ण. दुसरा धावशील प्रयत्न आहे आणि धावशील बाद होतोय. एकच धाव. समर्थक वायर स्पोर्ट. वायर स्पोर्ट. 9 बाद 57. डीजे 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 धन्यवाद डीजे. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. अखेरची जोडी मैदानात. संघाची धावसंख्या येते 9 बाद 58. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. ब्रेक असा सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल वायर स्पोर्ट संघाची. 2 चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईक वर एक हार्ड हिटर प्रथमेश. काय करते बाबा संघासाठी आपलं प्रथमेश. नवीन फलंदाज अनिकेत लोहार. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. सुरेख चेंडू जितका सुरेख चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. नटराज फिर चॅम्पियन. षटकार. सुरेख फटका मारला. सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. डीजे व्हॉट अ मॅच. व्हॉट अ शॉट प्रथमेश. सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सामना ड्रॉ झाला तर नवीन टॉसवर निर्णय देण्यात येईल. सामना जर का बरोबर सुटला तर नवीन टॉसवर निर्णय देण्यात येईल. सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सुरेख खेळी करते प्रथमेश. प्रेक्षकांचं पार न भेटणारा सामना. सेमीफायनल सामना. स्ट्राईक वर प्रथमेश. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सुरेख अशी खेळी करते प्रथमेश. काय करते पाहूया आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. सागर टू प्रथमेश. 1 चेंडू आणि
आणि 4 धावांची गरज. सुरेख अशी फलंदाजी करतोय प्रथमेश. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक चेंडू आणि 4 धावा. चालू असलेला सेमीफायनल सामना. सामन्याला सुरुवात. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू आणि सामना जिंकतोय वायर स्पोर्ट. फलंदाज आल्याचा आहे सुरेख असा सामना अंतिम फेरीमध्ये. डीजे 1 मिनिट. डीजे 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 धन्यवाद डीजे. सामना अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ वायर स्पोर्ट. सुरेख अशी गोलंदाजी केली वायर स्पोर्ट संघाने. अक्षय तावरे याने 2 षटकामध्ये 5 धावा देऊन 6 बळी प्राप्त केले. डीजे वायर स्पोर्टच्या छावणीमध्ये जल्लोष. तर अंतिम सामना 15 मिनिटांनी सुरू होईल. तर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केले 2 संघ गोळीबार स्पोर्ट्स ए व वायर स्पोर्ट्स. दोन्ही स्थानिक संघ. सामना नक्कीच रंगतदार होणार. सुरेख अशी फलंदाजी